हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 65. न करोती. वृक्षाचे बीज असते, ते जमिनीत पुरले की ते कोंब फुटावा यासाठी माती पाणी शोषण करू लागते. पक्षी अंडी घालतात, त्या बंद अंड्यामध्ये पिल्लाच्या देहाची वाढ होत असते. मातेच्या उदरी जीव धारण होतो आणि तेथे त्याच्या देहाची वाढ होत असते. वाढ पूर्ण झाली की ते बीज दुभंगते आणि टरफल फोडून कोंब बाहेर येतो. ते पिल्लू किंवा बाळ आतून बाहेर येण्यासाठी उत्सुक होते. पिल्लू आतून अंड्याला चोच मारून बाहेर येते. बाळ पायांनी उदराला आतून रेटा देत आणि डोके बाहेर आणू लागते. अशी आतून बाहेर येण्याची उत्सुकता आणि धडपड असते. याचप्रमाणे बाह्य वस्तुजगताच्या उपभोगांचा बुद्धी मन जीव या योगे आतून उबग आला पाहिजे. वस्तुजगताचे दुःख आतून जाणले गेले पाहिजे. ही क्रिया आतून बाहेर जेव्हा होईल तेव्हा वैराग्य प्राप्त होईल. आता परमात्म्याचा शोध घ्यायची उर्मी आतून येईल. ज्या अर्थी पक्ष्यांना पंख आहेत, त्या अर्थी त्यांना आकाशात उडण्याची कला अवगत आहे. ज्या अर्थी मासा पाण्यात जन्मला, त्या अर्थी त्याला पोहणे जन्मतःच अवगत आहे. ज्या अर्थी परमात्म्याची ओढ आतून उपजली आहे, त्या अर्थी परमात्मा आतच आहे. हे फक्त जाणण्याचाच अवकाश आहे. ह्यासाठी अध्यात्म सत्संग याला पर्याय नाही. त्यासाठी तत्व आहे न करोती. लेख क्रमांक 66. न करोती. बाळा, आता मी जे सांगणार आहे ते परत परत वाचून लक्षात घ्यायचा, जाणून घ्यायचा प्रयत्न कर. मुक्ती ही एक आंतरिक भावदशा आहे. मुक्ती याचा अर्थ तुझे संचित संपल्यावर परमात्मा येथे येऊन तुला योगधामी नेऊन मुक्त करत नाही. मुक्ती याचा अर्थ तुला स्वतःलाच जाणवते की भौतिक ही बालबुद्धी आहे, संसार भातुकलीचा खेळ आहे, भोगापवर्गता ही मानसिक वृत्ती आहे. या भावदशेत तू कर्मयोग सांभाळून आपोआप प्रभुकार्य करू लागतोस. तेथे तू स्थिरावलास की तुझ्यामधील कुंडलिनी प्रज्वलित होऊन प्रज्ञा प्रकट होते की ज्या योगे भक्त मुमुक्षू साधक तुझ्या योगक्षेमाची काळजी घेऊ लागतात किंवा अन्य काही मार्गाने तुझ्या योगक्षेमाची काळजी घेतली जाते आणि तू योगक्षेमाच्या काळजीमधून दूर होतोस. या योगे तू कर्ममुक्त होतोस. आता तू पूर्ण वेळ प्रभुकार्य करू लागतोस. ही याच देही प्राप्त झालेली सायुज्य मुक्ती असते. ही भावदशा अंतःकरणात अंशात्म्याच्या चरणी निर्माण होते आणि तेथेच ती कायम रममाण होते. असा साधक भक्त पुन्हा बाह्य जगतामध्ये रमत नाही. तो बाहेर देह जीवित राहण्यासाठी कर्मयोग करून किंवा कर्ममुक्त होऊन सदा अंतःपुरात असा काही जगतो की जणू काही तो या बाह्य जगतात राहतच नाही, सदा त्यातची रंगला. ही मानवी देहाचे सर्वोच्च उपलब्धी असते, अवस्था असते. अशी भावदशा प्राप्त होण्यासाठी तत्व आहे न करोती. हरि ओम.